परिवार पुरे झाला. मुख्य विषयाकडे येऊ तर या अभंगामध्ये संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराजांनी गुरु प्रसादाचं महत्व सांगितलं. आता अर्थातच ज्या अर्थी गुरूंचा प्रसादाचं महत्व एवढं आहे, गुरूंच्या प्रसादाचं जर एवढं महत्व आहे तर अर्थातच गुरुचं महत्व त्याच्याही अनेक पटीनं असणारच आहे, प्रश्नच नाही. आणि म्हणून या भारतीय धर्मसंस्कृतीमध्ये गुरूंना अनन्यसाधारण असं महत्व आहे. देवापेक्षा आम्ही गुरु श्रेष्ठ मानला. या वीरशैव लिंगायत धर्मसंस्कृतीत गुरु शिवाय कारण गोत्र परंपरा सुद्धा गुरुगोत्रीय आहे, ऋषी गोत्रीय नाही. म्हणून वीर, नंदी, भृंगी, वृषभस्कंद ही पंचगोत्र आहेत आमच्या, हे सांगतो आम्ही. म्हणून इथं गुरुला फार महत्व आहे. त्याचबरोबर भारतात सनातन धर्मात जेवढे काही संप्रदाय आहे तिथं सुद्धा गुरुला महत्व आहे. असं म्हणतात की संत नामदेवाचं मडकं कच्च निघालं, सगळ्यांना माहिती आहे. आणि मग त्यांना सुद्धा देवानं सांगितलं की नामदेवा तुम्ही बोलतो, खेळतो. नामदेवाचा एवढा अधिकार होता की ते प्रत्यक्ष देवासोबत ते खेळायचे, बोलायचे. परंतु देवानं सांगितलं की मी देव आहे पण गुरु नाही. गुरुसाठी जावं लागेल औंढा नागनाथला. विसोबाखेचर आहेत ते गुरु आहे. म्हणून गुरुचं एवढं महत्व आहे. देवापेक्षा गुरुदेवाचाही देव, गुरुदेवाचाही देवा.